नमस्कार. अश्विनी रमेश सोलंकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डाळ आणि मेथी. हे बघा, अशा प्रकारे डाळ आणि मेथीची रेसिपी आपण बघूया. चला तर मग करूया सुरुवात. आज मी तुम्हाला डाळ आणि मेथी कशी बनवायची ते सांगणार आहे. त्यासाठी बघा, 1 वाटी मी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. 1 वाटी शिजलेली तुरीची डाळ घेतलेली आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं, चवीनुसार मीठ. इथं 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. हळद, फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि तेल. तर चला आपण फोडणी देऊया. आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट. आता हे बघा, मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल घालणार. तेल ओतून घेते. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे बघा, 1 चमचा मोहरी टाकायची. तेल गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं. जिरं फुललं की त्याच्यामध्ये आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं ते टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. जरा तांबूस बघा, असा कलर झालेला आहे. तांबूस कलर झाला तर त्याच्यामध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली टाकून घ्यायचं आणि ह्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये हळद टाकायची. 1 छोटा चमचा हळद. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. मी थोडं मिरची वाटत असताना थोडं त्याच्यामध्ये मीठ घातले होते. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथी टाकायची. थोडंसं झाकून ठेवायचं, म्हणजे ह्याला पाणी सुटेल. भाजीला पाणी सुटून मऊ होईल. मऊ झालेली आहे भाजी. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेली 1 वाटी डाळ टाकायची आणि तुम्हाला हवा कन्सिस्टन्सी बघून तुम्ही पाणी घालू शकता. आणि शक्यतो पाणी गरमच घालायचं भाजीला. कोणत्याही भाजीला थंड घालायचं नाही. मी इथं अर्धी वाटी पाणी टाकले. हे बघा, आता डाळ आणि मेथी हे आता खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं घट्ट ठेवू शकता. मला पातळ आवडते म्हणून मी पातळ केले थोडंसं. आता ह्याला 1-2 मिनिट अशीच उकळी आणायची आणि त्याच्यानंतर खायला तयार आहे. आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.